नीरज यार, भाभी गिरने वाली थी, वो तो मैं वक्त पे आ गया इसलिए बच गई। भाभी आप प्लीज ऐसे काम आप अकेले मत किया कीजिए। भाई तू ही समझाई नाही का? काय झालं होतं? सर मी पंखा साफ करत होते, मला कळलंच नाही। भाभी आपका पैर फिसल गया, फिर भी आपका नसीब अच्छा था, इसलिए जिस वक्त आप गिर रही थी तभी मैं बाहर निकल रहा था। मैं भाग के आपको बचाने के लिए आ गया। अगर मैं आपको नहीं बचाता ना तो मैं कह भी नहीं सकता क्या हो जाता। भाभी प्लीज आप ये ऐसे काम मत कीजिए प्लीज, मैं हाथ जोड़ता हूँ आपके सामने प्लीज। थँक्स यार पुनीत, अरे तू होतास म्हणून वाचली। थैंक्स कर दिया पराया। अरे भाभी है मेरी, आज फिसलते हुए बचा है, लेकिन अगर कल जान मांग लेगी तो जान भी दे दूंगा मैं। लेकिन हाँ भाभी आप जान मांगना मत, ठीक है? आणि निशी, तू हे काम का करत होतीस? अगं ह्या कामासाठी आपण माणसं हायर करू शकतो, ते त्यांचं काम आहे। तुला कोणी सांगितलं होतं हे काम करायला? अगं तू पडली असतीस, तुला काही झालं असतं तर? आज पुनीत होता म्हणून तू वाचलीस, उद्या कोणी नसेल तेव्हाचं काय? मी आजच मम्मीला सांगतो नवीन मेड हायर करायला, पण असली कामं तू करायची नाहीस। दिस इज माय वॉर्निंग। दादा, मी तुला सांगते ना, आता सगळं ठीक होईल। मी मी सांगते हा चारूला, आणि हो तू पण वहिनीला सांग, ती सुद्धा खुश होईल। बरं बरं, चल ठीक आहे, काळजी घ्या, मी ठेवते फोन। हां अगं म्हणजे कोणाचा फोन होतो? हो, दादाचा फोन आला होता। तो विचारत होता इथे सगळं ठीक आहे ना? मी म्हटलं त्याला की चारूला आता तिच्या चुकांची जाणीव झाली आहे, घरात सुद्धा सगळ्यांशी ती खूप छान वागायला लागली, नीट वागायला लागली, घरातली सगळी कामं करते, आणि हो तिने आपणहून सगळ्यांची माफी सुद्धा मागितली आहे, हेही सांगितलं त्याला। आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने आता श्रीनू सोबत लग्न करण्याचा हट्ट सुद्धा सोडलाय, हे सगळं सांगितलं त्याला। ह्या एवढा सगळं सांगितलं? हो, हा म्हणजे इथे जे काही घडलं ना ते सगळं सगळं सांगितलं। फक्त काल ती जे पळून गेली होती ना तेवढं नाही सांगितलं। म्हणजे बघा ना, आता जर का सगळं चांगलं होत असेल, दादा जर तिला माफ करायला तयार झाला असेल तर मग कशाला ना उगाच। हा सगळा ठीक आहे गो, पण या सगळा तुझ्या दादा पटला? अहो नाही ना, त्याला आधी हे सगळं खोटंच वाटलं। मग मी पण म्हटले त्याला, तुला खोटं वाटतंय ना तर मग एक काम कर, तू स्वतः इकडे ये आणि बघ तुझ्या लेकीला किती किती बदलली येते, मग तुझा विश्वास बसेल। खूप खुश झाला दादा हे सगळं ऐकून। तुझा आनंद होणारच ना, एकुलती एक असो या चार असो, ते आई बापांना ना आपल्या मुलांची काळजी असताच। काही दादा पण गेलो होतो ना, तर त्याने पण चार गोष्टी काय सांगितल्या असतील। बरा मी काय म्हणतो मंजू, जर तुझा दादा येणार असत ना तर त्याका जेवूकच बोलो। काय? हा म्हणजे त्या दिवशी साधा पाणी पण पिऊक नाही बघ त्याने, आता माझ्या मनाला अजून लागून राहिला। आपण थाई गेल्यावर बघितलंस ना कशी आपली उठबस करतात ते। मी काय म्हणते, तूच जरा त्याच्यासाठी काहीतरी छानसा बेत कर। बरं ठीक आहे, मी करते छान बेत काहीतरी। जा येऊ मी? हो ऐका ना, एक विचारायचं होतं। काय? ते उमाताईंना शिवणाची ऑर्डर आली आहे ना? मग मी काय म्हणते, मी जाऊ का त्यांना मदत करायला? बिचारा एकट्याच असतात ना। हे बाय माझे मंजू, तू का खरंच वहिनींची मदत करूची? हो, आता बघा ना, इतकं सगळं झालं, भाभी आपको लगा तो नहीं आप ठीक है ना? अच्छा मैं हेल्प कर दूं? नाही नको, हे काय होत आलंय। अरे मैं हेल्प कर देता हूँ ना, जल्दी हो जाएगा। भाऊजी खरंच नको, हे काय शेवटचं आहे, तुम्ही बसा ना तिथे जाऊन। हाँ मैं हेल्प कर देता हूँ ना, कुछ नहीं होगा। भाऊजी
माय गॉड। निशी, क्या किया ये तुमने? इंपोर्टेड वास था ये, सिंगापुर से लाई थी मैं। पता है कितना महंगा था? हनपड़ कहीं की। बोलो क्या क्या किया ये तुमने? बुआ सॉरी। सॉरी से क्या होगा? कितना महंगा वास था ये। अगर काम ठीक से नहीं किया जाता है ना तो मत किया करो, तो कम से कम नुकसान मत करो। सलोनी, इट्स ओके। व्हाट ओके भाभी? तुम्हारे एनिवर्सरी का गिफ्ट था ना ये? कितना पसंद था तुमको? हाँ, मुझे पसंद था, लेकिन अब क्या करें? ये टूट गया है तो उसे जोड़ भी तो नहीं सकते। आई खरंच सॉरी। निशी, इट्स ओके. चुकून झालं तुझ्याकडून. मी तेच म्हणते, मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. निशी, हो हो ठीक आहे. सलोनी, तिला या वस्तूची किंमत कशी माहिती असेल? अगं गावी एवढं महाग काही मिळत नाही आणि तिच्या घरात सुद्धा एवढ्या महाग वस्तू नाहीये. त्यामुळे अशा वस्तूंची काळजी कशी घ्यायची हे तिला कसं माहिती असणार? या वासची किंमत ऐकेल ना ती तर तिला चक्कर येईल. होईल हळूहळू सवय तिला आणि कळेल तिला मुंबईतल्या एका एका गोष्टीची किंमत. पण त्यासाठी आपण तिला वेळ द्यायला नको का? तब तक तो तुम्हारी ये बहू ना पूरे घर में तोड़फोड़ कर देगी। नीरज को भी बस यही लड़की मिली थी। गवार। क्या हुआ बुआ? एक मिनट डैड, आप आइए, बैठिए. संभाल के. ओके.